नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच काही राजकीय घडामोडी। महायुतीच्या जागांचा तिढा हा पुन्हा एकदा दिल्ली दरबारी गेलाय। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली आहे आणि अमित शहा पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। केंद्रीय निवड समितीच्या बैठकीआधी हा तिढा सुटू शकतो। काल रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक झाली आहे आणि 2 तासांच्या बैठकीनंतरही तोडगा निघू शकलेला नाहीये। महायुतीच्या जागांचा हा तिढा पुन्हा एकदा दिल्ली दरबारी दाखल झालेला आहे आणि अमित शहांनी ज्या जागांचा तिढा सुटलेला नाहीये अशा जागांची माहिती घेतली आहे। तर अमित शहा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा करणार आहेत। त्यानंतर अद्यापही तिढा न सुटलेल्या जागांबाबत तोडगा काढला जाऊ शकतो। तर केंद्रीय निवड समितीच्या नियुक्तीआधीच हा तोडगा निघण्याची शक्यता आहे। तीनही नेत्यांची काल वर्षा निवासस्थानी बैठक झालेली आहे, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची। तर अमित शहा सुद्धा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा करणार आहेत। तर आपण पाहतोय महायुतीमध्ये 5 ते 6 जागांवरून पेच निर्माण झालेला आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये याच संदर्भात काल 2 तास बैठक झाली। महायुतीमध्ये 5 ते 6 जागांवरून हा तिढा निर्माण झालाय, हा पेच निर्माण झालाय। या तीनही नेत्यांमध्ये काल 2 तास बैठक आणि 5 ते 6 जागांवरून तिघांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक आणि रामटेक या जागांवरून तिढा कायम आहे। तर अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली आहे। अमित शहा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा करणार आहेत अशी सूत्रांची माहिती। केंद्रीय निवड समितीच्या बैठकीआधी हा तिढा सुटू शकतो। अधिक तपशीलवार आपल्याला देतील माहिती विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनायक, निकिता, काल रात्री आपण जर पाहिलं तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची 2 तास बैठक जी आहे ती पार पडली। संपूर्ण खलबत जे आहे त्या प्रमुख ज्या शिल्लक असलेल्या जागा आहेत त्यावरती झालेली पाहायला मिळालेली माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या जागा आहेत त्यामध्ये दावे प्रतिदावे जे आहेत सगळ्याच पक्षांकडून केले जात आहेत आणि त्यामुळेच हा तिढा जो आहे तो दिवसेंदिवस वाढतोय। अमित शहांनी सुद्धा या संपूर्ण जागांची माहिती घेतल्याची सूत्रांकडून माहिती सध्या मिळते आणि हा तिढा जो आहे तो स्वतः अमित शहा आता दिल्ली दरबारी सोडवणार आहेत। प्रमुख जे राज्याचे आहेत महायुतीचे त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करून हा तिढा जो आहे तो सोडवला जाऊ शकतो। त्यामध्ये प्रामुख्याने जागा आपण जर पाहिल्या तर अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक आणि रामटेक ह्या जागा आहेत 6। या 6 जागांचा तिढा अधिक कायम आहे आणि हा तिढा त्या 1 ते 2 दिवसात सोडवला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। उद्यापर्यंत राष्ट्रीय निवडणूक समितीची भाजपची बैठक होणार आहे आणि त्याआधी हा तिढा सुटतो का हे बघावं लागेल। अगदीच विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अधिक